नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे आमच्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही जाणार आहोत भांडूप गाडोनाका इथे मिसळ महोत्सव भरलेला आहे आणि मी खूप एक्सायटेड होतो. हे 4 दिवसासाठीच भरलं होतं आणि 2 दिवस उरले होते. तर आम्ही म्हणलं तर आत्ता तर जायलाच हवंय आणि किंजू खूपच एक्सायटेड होती आणि आम्ही मस्त पटापटा निघालो आणि किंजूनी तिचे शूज घातले आणि नंतर आम्ही लिफ्ट बोलावली आणि निघालो आम्ही महोत्सवामध्ये जायला. आणि आमचं नशीब इतकं चांगलं होतं ना, की रिक्षा लवकर भेटली. भांडूपमध्ये रिक्षा भेटणं म्हणजे ना, खूप मुश्किल काम आहे आणि आम्हाला माहिती नव्हतं, की एवढी गर्दी असेल, की आम्हाला जरा पण फिरता नाही आलं आणि इथं आम्ही पोहोचलेलो आहे आणि एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती, की चालताना पण जरा पण जागा नव्हती आणि खूपच आहे ना, धक्काबुक्की होत होती आतमध्ये आणि तरी पण थोडेफार आम्ही थोडं फिरलो. सगळे स्टॉल्स बघितले आम्ही आणि वेगवेगळी स्टॉल्स होती. ते फक्त मिसळच नव्हती. तर इथे एक बुक फेअर होता. परत इथे पान स्टॉल होतं, ज्वेलरीचे स्टॉल्स होते आणि इथे आहे ना, एवढी गर्दी झाली होती पुढे, की आम्हाला आहे ना, मिसळ खायची होती. आम्हाला 2-3 स्टॉलची मिसळ ट्राय करायची होती. पण आम्हाला असं काहीही करायला भेटलं नाही आणि तुम्ही गर्दी बघताच आहे व्हिडिओमध्ये आणि आदिवासी तेल पण आलं होतं आणि बुक फेअरमध्ये मी काही पुस्तकं बघितली. पण मी पुस्तकं नाही घेतली कारण की वाचायला एवढा वेळच भेटत नाही. पण आम्ही शेवटी आहे ना, एका स्टॉलच्या इथे उभा राहिलो लाईनीमध्ये 10-15 मिनिटं आणि आम्ही मिसळ घेतलेली आहे आणि बघा तुम्ही आमचं रिएक्शन. आणलेली आहे मिसळ. एवढी गर्दी होती, आम्हाला पार्सलच आणावं लागलेलं आहे. आता बघूया टेस्ट कशी आहे. मिसळ दिसायला तर एकदम अप्रतिम होती, एकदम तर्री होती त्याला आणि फरसाण दिलं होतं, दही दिलं होतं, गुलाबजामुन दिलं होतं आणि आम्ही 2 पाव एक्स्ट्रा पण घेतले होते आणि किंजूनी सुरुवात केलेली आहे खायला आणि ती ती तर नेहमी छानच बोलते. ती काय पण खाते ना, ती छानच बोलते. तर सगळ्यात पहिले फरसाण टाकलेलं आहे मी आणि सगळ्यात पहिले मम्मी तुम्हाला खाऊन दाखवते. तर बघा तिचं रिएक्शन. तिला खूपच आवडली मिसळ आणि मम्मी पण खूपच छान मिसळ बनवते. तिथे आम्ही रेसिपी टाकलेली आहे आमच्या चॅनलवरती, कुकिंग चॅनलवरती. तुम्ही नक्की चेक करा. आणि मी पण इथे ट्राय केलेली आहे मिसळ. मला पण खूपच छान वाटली. झणझणीत होती, तिखट होती आणि थोडी आगरी स्टाईलमध्ये होती ही मिसळ. तर मला खूपच आवडली. काहीतरी युनिक आणि नवीन ट्राय करायला भेटलं. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आमचा, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच भेटत राहूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.